गे हरी कंसा मासी जिवे मारी तुझवीन ये अवसरी कोण आम्हा रक्षिपा रक्षिपा चाल बा श्रीहरी आम्हा येते कंस जिवे मारी. हे कृष्णा, हे गोविंदा, आता आम्हाला कंस जीव मारल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्याशिवाय आम्हाला कोण सोडविणार आहे. तुका म्हणे चक्रपाणी तुझं वाचुनी सोडविना कोणी. तुझ्याशिवाय भगवंता, हे गोविंदा, हे कृष्णा, कोण सोडवणार आहे. लवकरात लवकर धावून ये आणि या संकटातून आम्हाला सोडव. आमुच्या आयशा होतिया बदा काय पाशी तू मुकुंदा भक्त कैवारिया गोविंदा धाव धाव सत्वरी. अशी आमची आपदा होऊ लागली, असा मला दुःख होऊ लागले. होय गोविंदा, हे सख्या, हे मुकुंदा, लवकरात लवकर धावून ये आणि या संकटातून आम्हाला तू सोडव. असे करुणासुरानं देवकी आणि वसुदेव कृष्णाचा धावा करतात. ते करुणा शब्द ते वेळी कृष्णे ऐकिले गोकुळी खेळताची बाळाची मेळी तो वनमाळी काय करी. असे करुणा शब्द, करुणा स्वरामध्ये, बारीक स्वरामध्ये केविलवाणी शब्द, दुःखित शब्द कृष्णानं ऐकले. कृष्ण गोपाळामध्ये खेळत होते आणि ते करुणास्वर बारीक शब्द, केविलवाणी शब्द कृष्णाच्या कानावर आई वडिलाचे गेले. त्यावेळेस कृष्ण गोपाळामध्ये खेळत असताना काय लागव करतात. मुखातून काढले सुदर्शन मथुरेकडे अवलोकून दिदले तेव्हा भिरकावून गुप्त पंथे सत्व. आई वडिलाचे शब्द करुणाश्वर कानावर आला. त्यावेळेस कृष्णानं आपल्या मुखामधलं सुदर्शन चक्र काढलेले आणि मथुरेच्या दिशेनं भिरकावून दिलेलं आहे. मथुरेच्या दिशेनं त्यावेळेस भिरकावलेलं चक्र मथुरेच्या दिशेनं आलेलं आहे आणि ते काय कार्य करतं. चक्र येऊन या त्वरित दोघा भोवते असे रक्षित जो डोळ्याचे पाते लवत तो शतार वर्तने चक्र ताबडतोब चक्र बंदी शाळेमध्ये आलेले देवकी मातेच्या आणि वसुदेव पिताच्या भोवताली फिरू लागलेले महाराज. त्या चक्राचा वेग किती आहे. डोळ्याचं पात लवतं ना लवतं तेवढ्यामध्ये 100 आवर्तन त्याचे होतात. डोळ्याचं पात माहिती होत नाही लवकर होतं का. कधी लवतं पात डोळ्याचं कधी नाही हे कळतही नाही, लक्षातही येत नाही. तेवढ्या काळामध्ये, तेवढ्या अवधीमध्ये 100 आवर्तन त्या चक्राचे होतात. अशा प्रकारे सुदर्शन चक्र त्या देवकी मातेच्या आणि वसुदेव पिताच्या भोवताली कृष्णानं सुरक्षा कवच म्हणून ठेवलेलं आहे. भोते होते दैत्य चक्र त्याचा ते क्षणी केला संहार झाला एकची हाकार राशी पडल्या शिरांच्या. वसुदेवाच्या आणि देवकीच्या चहू बाजूनं राक्षसाचं चक्र होतं महाराज, दैत्याचं चक्र होतं आणि ते चक्र आल्याबरोबर त्या राक्षस चक्राचा नाश केला महाराज. सगळे संपून टाकले, एकही टूल नाही. काय त्याचं काम, नुसतं शिर छेदायचं काम केलं महाराज. आल्याबरोबर पूर्ण दैत्याचे शिर छेदले. जे त्याच्या निटब्यात येईल ते छेदलं महाराज. शिर आलं शिर छेदलं, हात आला हात छेदला, जे येईल ते छेदलं आणि अनेक राशी त्या ठिकाणी दैत्याच्या पडलेल्या आहेत. असं कार्य त्या बंदी शाळेमध्ये सुदर्शन चक्रानं केलेलं आहे. विस्मित पाहे कंसासूर मने कोण करीतो संहार अमर्याद पडले चरण कर तुटून या वीराचे. विस्मित पाहू लागला कंस मनात, नवल वाटू लागलं कंसाला. अरे बापरे म्हणला, कुणाचे हात तुटले, कुणाचे पाय तुटले, कुणाचं शिर तुटलेले आणि हजारो माझे असणारे सेवक या ठिकाणी मृत्युमुखी पडले. हे कुणी तोडलं असेल.
हे कार्य कुणी केलं असेल म्हणून त्या कंसाला दुःखही झालं आणि नवलही वाटू लागलेलं आहे. भयभीत कंस मानसी मने ईश्वर रक्षितो यासी. कंस म्हणे वसुदेवासी, बंदी शाळेत तुम्ही जावे. त्या ठिकाणी कंसाला नवल वाटलं महाराज, विस्मित झाला, मनामध्ये विचार करू लागला. अरे बापरे म्हणला, यांना स्वतः भगवंत संरक्षण देतो, भगवंत यांचं स्वतः संरक्षण करतो. म्हणून करता त्या ठिकाणी वसुदेवाला कंस म्हणला बंदीशाळेच्या बाहेर काढले होते मला, काय यांना मारायचं होतं. कंसानं सांगितलं तुम्ही आता बंदीशाळेमध्ये जा, तुम्हाला कोणी मारणार नाही. जे मारायला आले होते ते सगळेच मरून पडले ना, मग कोण मारणार आहे ह्याची तर हिंमत नाही जवळ जायला. जातो जवळ तर त्यांच्यासारखाच करचरण सहित होतो महाराज, तुटून पडतो. म्हणून करता भीतीनं बेन कंस म्हणला वसुदेवाला आणि देवकीला तुम्ही बंदी शाळेमध्ये जा. अशा प्रकारे तुम्हासी मी कदा न मारी, निर्भय असावे अंतरी. वसुदेव देवकी धडकरी, जाती झाली बंदी शाळे. हे दुष्ट लोक दोन्ही बाजूला चालतात, दो तोंडी असतात. आतापर्यंत मारायला आला, संपवायचेच होते, याला वाचूच द्यायचे नव्हते. पण आता काय म्हणतो, आता तुम्हाशी न मारी, निर्भय असावे संसारी. होय, तुम्हाला मी मारणार नाही. का मारताच येत नाही, मारा गेलं तर हात मरण. म्हणून करता तो म्हणतो तुम्हाला मी मारणार नाही आणि दुसरं कुणी मारू शकणार नाही. निवांत निर्भयपणे तुम्ही बंदीशाळेमध्ये राहा. अशा प्रकारे कंस वसुदेव देवकीला म्हणत आहे. पाटी असता भगवंत, कृतांत ही करू न सके घात. आपाय तो पाय होत, विघ्ने निरसती सर्वही. विघ्ने निरसती सर्वही. एकही विघ्न येत नाही महाराज. हो, देव असता पाठी राखा. होय, देव पाठी राखा असल्यावर एकही विघ्न बाधा करू शकत नाही. विघ्न ते होती निर्विघ्न. कितीही विघ्न आले तरी एकही विघ्न आपल्याला काही करू शकत नाही. देव पाठीराखा असल्यानंतर किंवा ईश्वर कृपा झाल्यानंतर अवकृपा कुणाचीच होऊ शकत नाही. म्हणून करता त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी ईश्वर कृपेने सुरक्षित आहेत. आसो आयसी करणी करून निजस्थाना गेले सुदर्शन. भक्त कैवारी नारायण ब्रिदसाच केले हो. ब्रिदसाच केले हो. भक्त कैवारी नारायण ब्रिदसाच केले हो. आपलं जे ब्रिद आहे खरं करून दाखवतो महाराज. दिनानाथ ब्रिद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. भगवंताला विरुद्ध सांभाळायचं जर असलं ना, समोरच्यानं पाप केलंय का पुण्य केलंय भगवंत बघत नाही. आणि त्या पद्धतीनं भगवंतानं आपले विरुद्ध आपले आई वडील असणारे आपला धावा करीत होते, म्हणून सुरक्षित ठेवलेले आहेत. या उपरी एके दिनी हरी खेळता वृंदावरी. गोर शिविकावया गवळणी मथुरे प्रती चालिल्या. असो श्रीधर स्वामी सांगतात, एके दिवशी कोणता तरी दिवस होता आणि त्या दिवशी यमुनेच्या तीराला कृष्ण खेळत होता महाराज. ज्यावेळेस यमुनेच्या तीराला कृष्ण खेळत होता त्यावेळेस गोकुळातून दैदूत घेऊन मथुरेला विकण्यासाठी काही गवळणी चालल्या होत्या. आणि गवळणी जात असताना काय झालं, तया मध्यभागी राधा, जिच्या स्वरूपाशी नाही मर्यादा. जे अत्यंत प्रिय गोविंदा, ते आनंद कंदा न विसरे. हो, गवळणी दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरेला जाऊ लागल्या. त्याच्या मध्ये राधा होती महाराज. राधा श्रीधर स्वामी म्हणतात, तिच्या स्वरूपाशी नाही मर्यादा, ती अतिप्रिय गोविंदा होय. जिच्या स्वरूपाची मर्यादा नाही महाराज. एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. आणि ती भगवंताला प्रिय महाराज, किंवा भगवंताची ती
भक्ती आहे. हो, आणि दही दूध घेऊन अनेक गवळणी त्या राधेबरोबर जातात. राधे मध्यभागी चलत आहे आणि काय झालं? हाव भाव राधा दावित पैंजण पायी झनत्कारत खंजरीट नयना विलोकित चौकडे चपलत्वे. राधा हावभाव दाखवू लागले. डोळे मुडीत राधा चाले, वारी आणि कुंडल हाले. अशा प्रकारचा राधा हावभाव दाखवू लागली. कानामधले कुंडल हलू लागलेले. डोक्यावर दही दुधाच्या घागरी आहेत. पायातले पैंजण रुणझुणू वाजू लागलेले. अशा प्रकारे सुंदर आणि शोभायमान राधा सगळ्याच्या मधोमध चालत आहे. अशा प्रकारे राधेचं स्वरूपाचं वर्णन श्रीधर स्वामी करतात. आकर्ण राधेचे नयन सोगयाचे शोभे अंजन वदन चंद्र शोभायमान स्वरूप लावण्य न वर्णवे. राधेचं स्वरूपाचं वर्णन श्रीधर स्वामी म्हणतात. माझे त्यानं काय करणं होत नाही. एवढी सुंदर आहे राधा, एवढी सुंदर आहे. आकर्ण नयन आहेत राधेचे, कानापर्यंत नयन आहेत आणि सोगियाचे अंजन राधेने डोळ्यामध्ये घातलेलं आहे. आणि राधा चंद्रासारखा चेहरा राधेचा दिसू लागला महाराज. जसं चंद्र असतो आणि त्या पद्धतीने राधेचा चेहरा दिसत आहे. सुंदर आणि शोभायमान राधा चाललेली आहे. भोवता गवळणीचा मेळा त्यात तळपे राधा चपळा दुरोणी देखोनी सावळा वडदा प्रती बोलतसे. भोवताली गवळणीचा मेळा आहे महाराज. आणि राधा आतमध्ये शोभून दिसू लागले. कशामध्ये? मेघामध्ये वीज जशी चमकून दिसावा किंवा लक लक अशा प्रकारे विजेचा प्रकाश पडतो आणि त्या पद्धतीनं राधा शोभून गवळणीमध्ये दिसू लागलेली आहे. आणि कृष्णानं राधा बघितली महाराज. आणि कृष्णानं ज्यावेळेस राधा बघितली का, वडजा नावाचा गोपाळ कृष्णापाशी होता. आणि कृष्ण त्या वडजाला म्हणतो, हे वडजा बगरे म्हणले गवळणी दैदूध लोणी घेऊन मथुरेला विकण्यासाठी चाललेल्या आहेत. या वृक्षावरी चढोनी पाहे कोण जाता ती गवळणी वडदा तरुवरी ओळंघोनी हरिप्रती बोलतसे. कृष्णानं वडजाला सांगितलं, वडजा गवळणी कुणीतरी मथुरेला दैदूध घेऊन जातात, पण जरा लांब आहे, त्या ओळखू येत नाहीत रे. जरा ह्या वृक्षावर ये बरं, या कदंब वृक्षावर ये आणि वरी येऊन बघ कोणत्या कोणत्या गवळणी आहेत, कोण कोण गवळणी आहेत आणि काय काय माल घेऊन चाललेले आहेत. असं कृष्णानं वडजाला सांगितलं. त्यावेळेस वडजा कदंबावर येऊन गवळणी कोण मथुरेला जातात त्या बघत आहे. मथुरे प्रती जाती नितंबिनी परी त्याती एक सुंदर कामिनी वा, जैसा उडगनो माझी निश्यामणी तैसीच दुरोणी दिसत आहे. वडजा कदंबावर येंगला, झाडावर येंगला आणि कृष्णाला सांगू लागला, मला गवळणी चालल्यात गड्या दैदूत घेऊन यमुनेला, पण त्यांच्यामध्ये एक सुंदर देखणीय गवळण आहे. कशी दिसू लागली ती? जशा पद्धतीनं चांदण्यामध्ये चंद्र शोभून दिसावा आणि त्या पद्धतीनं ती शोभून दिसू लागलेली आहे. पण कोणा इतक्या लांबून ती ओळखू येत नाही गड्या. जसा चांदण्यामध्ये चंद्राचा प्रकाश पडतो किंवा चंद्र शोभून दिसतो आणि त्या पद्धतीनं ती शोभत आहे. घडोघडी तुझकडे पाहे ती सहारी तू धरी लवला आहे दान तिजला मागे सोये आताची देई मनोनिया. वडजा म्हणतो, कृष्णा तुला काय खालून दिसत नाही, पण मला वरून सगळं दिसतंय. तू वेळोवेळाला तुझ्याकडे ती बघत आहे आणि तू जा तिथे पशी आणि तिला दान मान आणि निश्चित तुला ती देत. असं ज्यावेळेस वडजा म्हणतो त्यावेळेस कृष्ण काय म्हणतात, गडिया समवेत धावे वनमाळी पदरी राधा दृढ धरिली नेत्र संकेते ते ती वेळी
खून जाणवीत हरिते आपल्या गड्यासहित गोपाळासहित कृष्ण धावतच डोळणीकडे गेला. राधेच्या पत्राला कृष्णानं धरलेलं आहे आणि आपल्या डोळ्याच्या संकेत कृष्णानं राधेला खुणावलेला आहे. आणि ज्यावेळेस राधेला डोळ्याच्या संकेतानं खुणावलं त्यावेळेस राधा काय म्हणत आहे? भलते बोलू नको आता, हरी म्हणे आमचे दान दे 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 आता. कागे शून्य मार्गे जाता, बदानंता टाकोनी. त्या ठिकाणी कृष्णानं सांगितलं, आता मी तुमच्याकडे जे आलो आहे का ते माझं दान मागण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही गपचिप 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 शून्य मार्गानं चाललेला आहे, म्हणजे मधल्या मार्गानं चाललेला आहे. कुणालाच माहीत न होता त्या मार्गानं चाललेला आहे. कुणाला जरी नाही माहीत झालं तरी मला माहीत होते. कृष्ण म्हणतो तुम्ही गुपचूप चाललेला आहे. तुम्हाला वाटतं का कुणाला दिसत नाही, कुणाला माहीत नाही? कुणाला दिसत नसलं, कुणाला जरी माहीत नसलं तरी मला दिसलं, म्हणून राधे तुझ्याकडे आलेलो आहे. जे मला दान मागायचं आहे किंवा द्यायचं आहे ते राधे तू मला दे, असं कृष्ण राधेला म्हणत आहे. राधा म्हणे मनमोहना, मजसी लावू नको तनाना. तू पुढे पुढे शहाणा, भाऊ होशील वाट तसे. राधा म्हणते कृष्णा उग किरकिर लावू नको बरं. अरे मी दहीदूध घेऊन मथुरेला चाललेले, ते विकायचे 10-5 रुपये घेऊन यायचे आणि प्रपंच माझा भागवायचा आहे मला. तू आलास आणि रिकामी किरकिर लावू लागलेला आहेस. मला असं वाटतं तू आता एवढा लहान असताना एवढी किरकिर लावतोस, आता मोठा झाल्यानंतर किती शहाणा होतील हे तुलाच माहिती. ए कृष्णा, तू आमच्या पाठीमागं येऊ नको, आम्हाला किरकिर लावू नको. आम्हाला दहीदूध विकायचंय, यमुनेला जायचंय, मथुरेला जायचंय. अशा प्रकारे राधा त्या ठिकाणी बोलत आहे.